आज मला आपल्या सत्तेतल्या सगळ्या राजकारण्यांची लाज वाटते, कारण सोनम वांगचुक सारखा माणूस ज्यांनी आपल्याच देशाच्या सैनिकांसाठी जी गलवान व्हॅलीमध्ये -15 डिग्रीमध्ये जे आपले सैनिक लढतात त्यांच्यासाठी घरं बनवली, त्यांच्यासाठी ऑक्सिजन लेवल्स वाढवण्यासाठी खूप उपक्रम केले, ज्यांनी शिक्षण म्हणा, माइन्स म्हणा, या सगळ्या गोष्टींवर काम केलं. हा माणूस जर इतर कुठल्याही देशात गेला असता तर त्यांनी खोऱ्याने पैसे कमवले असते, पण ते इथेच राहून लडाखसाठी काम केलं, देशासाठी काम केलं, आपल्या सैनिकांसाठी काम केलं. असा माणूस गेले 19 दिवस, आज 19वा दिवस आहे, तो उपोषणावर आहे आणि आपल्या देशाच्या राजकारण्यांना किंचितही त्यांची न दया, न माया, न आपुलकी, कारण त्यांच्याकडनं ज्यांना हृदय आहे ना, अशा कुठल्याही माणसाला वाईट वाटलं असतं. कारण मला असं वाटतं की आपण विचारधारा सोडा, म्हणजे विचारधारा वेगळ्या असू शकतील, राजकीय इन्क्लिनेशन वेगळे असू शकतील, सगळं वेगळं असू शकेल, पण कुठल्याही माणसाला 18-19 दिवस उपोषणावर आहे. लोकशाहीत उपोषण किती महत्वाचं आहे, प्रोटेस्ट सुद्धा किती महत्वाच्या, आंदोलनं ह्याला सुद्धा लोकशाहीत महत्व आहे, पण लोकांचा आवाज ठेचून टाकायचा, कोणाला विचारायचं नाही, हे जेव्हा आपण नेहमी होताना बघतो ना, खूप दुःख होतं. तर कालच मला राहवलं नाही, 3-4 दिवस इतकं मन खात होतं, म्हणून काल मी त्यांना जाऊन बघून आले. त्या माणसाचा रिझॉल्व्ह, म्हणजे ज्यांची ती ताकद, इतके ताकदवर आहेत ते विचारांनी, की त्यांनी सांगितलं की मी काय वाटेल ते झालं तरी आज जर मी हे सोडलं तर ही माझी नाही, पण त्या आंदोलनाची हार होईल, म्हणून मी काय वाटेल ते झालं तरी माझं आंदोलन सोडणार नाही. हे त्यांनी मला, त्यांच्या पत्नीला, तिथे असलेल्या सगळ्या लोकांना तेच सांगितलं त्यांनी, की मी आंदोलन सोडणार नाही. तुम्ही करायची ती तयारी 20 तारखेची करा. आपण हे सरकारकडनं ही मागणी पीसफुली करूया, हे देखील ते म्हणतायत. पण असं असताना त्यांना न विचारणं, आता काल मी त्यांचे ECG बघितले, मी इथल्या मुंबईच्या कार्डिओलॉजिस्टकडे ते पाठवले, त्यांचे ब्लड रिपोर्ट्स बघितले, त्यांचा आता WBC काउंट, म्हणजे आपण ज्या पांढऱ्या पेशी म्हणतो त्या इतक्या खालावल्या आहेत की त्यांना कुठलंही इन्फेक्शन, तिथे येणारा माणूस, भेटायला आलेल्या माणसाचं सुद्धा त्यांना इन्फेक्शन लागू शकेल. पण त्यांचा जो युरिक ऍसिड आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय, म्हणजे त्यांना मसल वेस्टिंग होत आहे, त्यांचं थायरॉइड फंक्शन कम्प्लिटली टॉसला गेलेलं आहे, आणि हे सगळे ब्लड रिपोर्ट्स आहेत. तर असं असताना इतकं निर्दयी, इतकं असंवेदनशील सरकार हे असू शकतं, ह्याचा प्रत्यय आता आपल्याला येतोय. म्हणजे आपण फॉर द पीपल, बाय द पीपल, हे जे कॉन्स्टिट्यूशन म्हणतंय तसं बिलकुल आता उरलेलं नाहीये. या सरकारला फक्त दडपशाही येते, एवढं मात्र नक्की. दुर्दैव आहे आपलं, या आपल्या देशाचं, की इतके असंवेदनशील सरकार आत्ताच्या घटकेला तिथे बसलेलं आहे, की त्यांना इतर सगळ्या गोष्टी करायला वेळ आहे, पक्ष फोडायला वेळ आहे, सगळं करायला वेळ आहे, पण सोनम वांगचुककडे बघायला वेळ नाही. खूप 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 वाईट वाटतंय, म्हणून माझ्या भावना मी पोचवते.